आता या स्फोटांमुळे तपास यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। तपास यंत्रणांकडून शोध मोहीम सुद्धा सुरू झालेली आहे। एनआयचं एक पथक सध्या कसून तपासणी करतंय। घटनास्थळाची सुद्धा ते पाहणी करतायत। कोणते धागेदोरे लागतात का याचा सुद्धा तपास हे एनआयचं एक पथक करतंय। घटनास्थळाची नाकेबंदी करण्यात आलेली आहे। तिथल्या काही घटनांचे अवशेष एनआयचं एक पथक आणि फॉरेन्सिक पथक तिथे दाखल झालेलं आहे। काल रात्रीची ही दृश्य आहेत एका विंडोमधली। कशा पद्धतीने जेव्हा हा ब्लास्ट झालेला होता तेव्हा काय अवस्था झालेली होती तिथल्या परिसराची ती आपण पाहतोय। गाड्या अक्षरशः जळून गेलेल्या आहेत। गाड्यांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तिथे त्या स्फोटाचे धक्के बसलेले आहेत। नागरिकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। तर दुसरीकडे आज सकाळची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचं सुद्धा पथक तिथे दाखल झालेलं आहे। सोबतच एनआय तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिकची एक टीम सुद्धा तिथे दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून सुद्धा या भागाची पाहणी करण्यात येते आहे। काही तुकडे या एनआयच्या तपास यंत्रणेला तिथे सापडलेले होते। या तुकड्यांच्या आधारे सुद्धा पुढचा तपास केला जातोय। याचं कनेक्शन काय आहे नेमकं हे सुद्धा बघितलं जातंय।